श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, ज्या वेळेला आपण केलेल्या कर्माचा पश्चात्ताप दक्ष प्रजापतींना झाला, त्यांनी भगवान महादेवांची क्षमा मागितली. भगवान महादेवांची क्षमा मागून दक्ष प्रजापतींनी ब्रह्मदेवाच्या अनुमतीने उपाध्याय ऋत्विज यांना बरोबर घेऊन यज्ञाला सुरुवात केली. आता यज्ञ सुरुवात होणार, पण पुन्हा या यज्ञामध्ये विघ्न येऊ नये म्हणून वैष्णवं यज्ञ संतत्यै त्रिकपालं द्विजोत्तमाः पुरोडाशं निरवपन् वीरसंसर्गशुद्धये. तेव्हा विद्वज्जनांनी यज्ञ संपन्न करण्याच्या उद्देशाने यज्ञस्थळावरती भूतपिशाच्यांच्या येण्यामुळे उत्पन्न झालेल्या दोषांच्या शांतीसाठी विष्णुदेवाला उद्देशून 3 पात्रांमध्ये तयार केलेल्या पुरोडाश नावाच्या चरूचे हवन केले. मैत्रेय म्हणतायत, हे विदुरा, तो हवी हातात घेऊन उभ्या राहिलेल्या अध्वर्यूच्या समवेत यजमान दक्षाने जेव्हा विशुद्ध चित्ताने श्रीहरींचं ध्यान केलं, तेव्हा त्या ठिकाणी भगवान विष्णू परमात्म्याची स्वारी प्रगट झाली. ज्या गरुडाचे बृहत आणि रथंतर नावाचे सामस्तोत्र हे पंख आहेत, त्या गरुडावर बसून भगवान विष्णू परमात्म्याची स्वारी त्या ठिकाणी आली आहे. भगवान आले, गरुडावर बसून आले. गरुडावरती बसणाऱ्या कटी पितांबर कसणाऱ्या हो शंख चक्र करी असणाऱ्या भक्ता हृदयी वसणाऱ्या हो गदा पद्म हाती घेणाऱ्या दीनोद्धारक असणाऱ्या हो वैकुंठात रमणाऱ्या भक्त कुटीतच वसणाऱ्या सज्जन पालक असणाऱ्या दुष्ट निर्दालन करणाऱ्या. भगवंताची ही लीला भगवान त्या ठिकाणी प्रगट झाली. भगवंताला आलेलं पाहून इंद्र, ब्रह्मदेव, महादेव, देवदेवेश्वरांसह सर्व देवादिकांनी ताबडतोब उभं राहून त्यांना नमस्कार केला. त्यांच्या तेजापुढे सर्वांचे तेज फिके पडत होते. जीभ अडखळू लागली. सगळेजण गोंधळून गेले. अशा स्थितीमध्ये सर्वजण मस्तकावर हात जोडून भगवंताची स्तुती करायला लागले. भगवंताला नमस्कार करून भगवंताचं गुणगान गायला लागले. अहो, जरी ब्रह्मदेवादी भगवंताचा महिमा जाणत नव्हते ना, तरी सुद्धा भक्तांवर कृपा करण्यासाठी दिव्य रूपाने प्रगट झालेल्या श्रीहरींची ती आपापल्या बुद्धीने सगळेजण स्तुती करायला लागले. भगवंत आले. दक्ष प्रजापतीच्या यज्ञासाठी आलेल्या सगळ्यांनी भगवंताची स्तुती केली. सगळ्यांनी स्तुती केली. सगळ्यात पहिल्यांदी प्रजापती दक्ष हात जोडून उभा राहिला आणि भगवंताची स्तुती करू लागला. तो म्हणू लागला, भगवान, आपल्या मूळ स्वरूपात मायारहित होऊन आपण बुद्धीच्या जागृती इत्यादी अवस्थारहित शुद्ध, चिन्मय, अद्वितीय आणि निर्भय स्वरूप आपण स्वतंत्र असूनही जेव्हा मायेनेच जीवभावाला स्वीकारून आपण त्याच मायेत राहता, तेव्हा मात्र अज्ञानी असल्यासारखे दिसता. ऋत्विज म्हणाले, देवा, हे उपाधिरहित तुम्ही असताना रुद्राच्या, नंदीश्वराच्या शापामुळे आमची बुद्धी केवळ कर्मकांड करण्यामध्ये गुंतली आहे, म्हणून आम्ही आपले तत्व जाणत नाही. परंतु
ज्यामध्ये अमुक कर्माची अमुक देवता अशी व्यवस्था आहे, त्या वेदत्रयीने प्रतिपादन केलेल्या धर्मरूप यज्ञालाच आम्ही आपलं स्वरूप समजतो. आम्ही तुम्हाला यज्ञस्वरूपामध्ये पाहतो. सदस्य जमले होते. ते म्हणाले, हे जीवांना आश्रय देणाऱ्या प्रभो, जो अनेक प्रकारच्या क्लेशांमुळे अत्यंत दुर्गम आहे, ज्यात कालरूप भयंकर सर्प वाट पाहत बसला आहे, जिथे सुख दुःखादी द्वंद्वरूप अनेक खड्डेत, दुर्जनरूप जंगल आहे, जीवांना भय आहे, जिथे शोकरूप दावाग्नी धगधगतोय, अशा विश्रांती स्थळ नसलेल्या संसार मार्गामध्ये जो अज्ञानी जीव कामनांमुळे पीडित होऊन विषयरूप मृगजळासाठीच देह घराचा अवघड बोजा डोक्यावर घेऊन चाललाय, तो आपल्या चरणकमलांचं स्मरण कसं करणार? त्याला कधी आपलं स्मरण होणार? भगवंता, त्याच्यावर कृपा करा. रुद्र म्हणाले, वरदायक प्रभो, आपले श्रेष्ठ चरण या जगात सकाम पुरुषांना संपूर्ण पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारे आहेत, म्हणून आपल्याला वंदन असो. त्याबरोबर भृगु ऋषी म्हणाले, प्रभो, आपल्या गहन मायेमुळे आत्मज्ञान लुप्त होऊन जे अज्ञान निद्रेमध्ये झोपलेत ना, ते ब्रह्मदेव इत्यादी देहधारी आत्मज्ञानासाठी उपयुक्त अशा आपल्या तत्वाला अजूनही जाणू शकले नाही. भगवान, असं असून सुद्धा आपण आपल्या शरणागत भक्तांचे आत्मा आणि हृदय यामध्ये वास करता, म्हणून आपण माझ्यावर प्रसन्न व्हावं. ब्रह्मदेवानी पाहिलं, प्रभो, वेगवेगळ्या पदार्थांना जाणणाऱ्या इंद्रियांच्या द्वारा पुरुष जे काही पाहतो ते आपलं स्वरूप नाही, कारण आपण ज्ञान, विषय आणि इंद्रियांचं अधिष्ठान आहात, म्हणून फक्त हा भास आहे, पण आपण खरं म्हणजे एक आगळं वेगळं ब्रह्म आहात. इंद्र म्हणाला, अच्युता, आपलं हे जग प्रकाशित करणारं रूप दैत्यांचा संहार करण्यासाठी आयुध धारण करणाऱ्या 8 हातांनी सुशोभित आहे. हे रूप आमचं मन आणि नेत्रांना परमानंद देत आहे. याज्ञिकांच्या पत्नी म्हणाल्या, भगवान, ब्रह्मदेवांनी आपलं पूजन करण्यासाठी हा यज्ञ केला होता, परंतु दक्षावर रागवल्यामुळे पशुपतींनी हा नष्ट केला. हे यज्ञमूर्ते, स्मशानभूमीप्रमाणे उत्सवहीन असलेल्या आमच्या या यज्ञाला आपण आपल्या निळ्या कमळाप्रमाणे असलेल्या नेत्रांनी पाहून पवित्र करावं देवा, पवित्र करावं. ऋषी म्हणाले, भगवान, आपली लीला अनाकलनीय आहे, कारण आपण कर्म करीत असून सुद्धा त्यामध्ये लिप्त होत नाही. सिद्ध म्हणाले, प्रभो, आमचा हा मनरूपी हत्ती आहे ना, क्लेशरूपी वनव्यामुळे होरपाळलेला असल्यामुळे तहानेने व्याकुळ होऊन आपल्या कथारूप अमृतमय नदीत शिरून कायम डुंबून आनंद घेतोय. तिथे त्याला ब्रह्मानंद मिळतोय. त्याला आपण असाच ब्रह्मानंद देत राहावा. यजमान पत्नी म्हणाल्या, सर्व समर्थ परमेश्वरा, आपले स्वागत असो. लोकपाल म्हणतायत, देवा, आपण सर्वांच्या अंतःकरणाचे साक्षी आहात. हे सर्व जग आपल्यामुळेच पाहिले जाते. योगेश्वर म्हणाले, प्रभो, जो मनुष्य संपूर्ण विश्वाचा आत्मा असलेला आपल्यात आणि स्वतःत काही भेद पाहत नाही, त्याच्यापेक्षा अधिक प्रिय आपल्याला कोणी नाही. वेद म्हणाले, आपण धर्मादींच्या उत्पत्तीसाठी शुद्ध सत्वाचा स्वीकार करता आणि आपण निर्गुणही आहात, म्हणून आपले तत्व मी किंवा इतर कोणीही जाणत नाही. आपल्याला नमस्कार असो. वेदांनी हा उल्लेख केला म्हणून तर संत म्हणले ना मंडळी, वेदांनाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. तो भगवान विष्णू परमात्मा अहो स्वतः वेद म्हणतायत की देवा, आम्ही तुझा अंत पार जाणू शकत नाही, म्हणून तर तुम्हाला नमस्कार असो. अग्निदेव म्हणाला, भगवान, आपल्याच तेजाने प्रज्वलित होऊन मी श्रेष्ठ यज्ञांमध्ये तूपयुक्त हवी देवांपर्यंत पोहोचवतो. सगळेजण देवाची स्तुती करतायत. देव म्हणतायत, आपण आधी पुरुष आहात. पूर्वी प्रलय झाल्यावर आपल्या कार्यरूप या विश्वाला उदरात लीन करून घेऊन आपणच प्रलयकालीन पाण्यामध्ये शेषनागाच्या उत्तम शय्येवर शयन केलेत. गंधर्व म्हणाले, देवा, मरीची आदी ऋषी आणि हे ब्रह्मदेव, इंद्र तसंच रुद्रादी देवगण आपल्या अंशाचेही अंश आहेत.
विद्याधर म्हणाले, हे प्रभो, मोक्षाच्या प्राप्तीचे साधन असलेला हा मानव देह मिळून सुद्धा जीव आपल्या मायेने मोहित होऊन यामध्ये मी माझं असा अभिमान धरतो, त्यामुळे तो आपल्या सुखाला प्राप्त करू शकत नाही. जमलेले विद्वज्जन म्हणाले, भगवान, आपणच यज्ञ, हवनाचे द्रव्य, अग्नी आणि मंत्र हे सगळं आपणच आहात. मैत्रेय म्हणतात, विदुरा, अशा प्रकारे सगळ्यांनी भगवंताची स्तुती केली. अगदी दक्ष प्रजापती, स्वतः ब्रह्मदेव, ऋत्विज, सदस्य, रुद्र, भृगु, इंद्र, याज्ञिकांच्या पत्न्या, ऋषी, सिद्ध, यजमान पत्नी, लोकपाल, वेद, अग्निदेव, देव, गंधर्व, विद्याधर, जमलेले विद्वज्जन ह्या सगळ्यांनी भगवंताची स्तुती केली, भगवंताला प्रार्थना केली. भगवान आल्याचा आनंद सगळ्यांना झाला. तेव्हा भगवान म्हणाले, अहम ब्रह्माच सर्वश्च जगतः कारणं परम आत्मेश्वर उपद्रष्टा स्वयंदृग विशेषणः. भगवान म्हणतायत, जगाचं परम कारण मीच, ब्रह्मदेव आणि महादेव मीच आहे. मीच सर्वांचा आत्मा आहे. ईश्वर आणि साक्षी मीच आहे. तसंच स्वयंप्रकाश आणि उपाधी शून्य मीच आहे. जे काही आहे ते मीच आहे. भगवंतानी सगळ्यांना आशीर्वचन दिलं. हे सगळ्यांनी नमस्कार करून आशीर्वचन घेतलं. यज्ञाला सुरुवात झाली. मग काय हो, रुद्रंच स्वेन भागेन ह्युपाधावत् समाहितः कर्मणो दवसानेन सोमपानीतरानपी. भगवान विष्णू परमात्म्यांच्या आज्ञेने प्रजापतींचा नायक दक्ष यांनी त्यांचे यज्ञाने पूजन करून नंतर अंगभूत आणि प्रधान अशा दोन्ही प्रकारच्या यज्ञांनी अन्य देवतांना उद्देशून पूजन हवन केलं. नंतर एकाग्र चित्ताने शंकरांना त्यांचा भाग अर्पण केला. नंतर उद्वसान नावाच्या कर्माने सोमपायी व इतर देवांचं यजन करून यज्ञाची समाप्ती केली आणि शेवटी ऋत्विजांसह अवभृत स्नान केलं. नंतर ज्याला आपल्या पुरुषार्थाच्या जोरावर सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या त्या दक्ष प्रजापतीला अशाच प्रकारे तुझी बुद्धी अखंड धर्मामध्ये राहील असा आशीर्वाद देऊन सर्व देव स्वर्गामध्ये गेले. मैत्रेय म्हणतायत, विदुरा, असं ऐकलंय मी, दक्षकन्या सतीने पूर्वीच्या शरीराचा त्याग केला. एवं दाक्षायणी हित्वा सती पूर्वकलेवरम जज्ञे हिमवतः क्षेत्रे मेनायामीति शुश्रुम. पूर्वीच्या शरीराचा त्याग केला आणि पुन्हा हिमालयाची पत्नी मेना हिच्या पोटी जन्म घेतला. ज्याप्रमाणे प्रलय कालात सुप्त असलेली शक्ती सृष्टीच्या आरंभी पुन्हा ईश्वराचाच आश्रय घेते, त्याचप्रमाणे अनन्यचित्त अंबिकेने त्याही जन्मी आपले एकमात्र आश्रय आणि प्रियतम अशा भगवान शंकरांनाच आपले जीवन समर्पण केले. विदुरा, दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या भगवान शिवांचे हे चरित्र एतद्भगवतः शंभो कर्मदक्षाध्वरद्रुहः. हे चरित्र मी बृहस्पतीचे शिष्य परम भागवत उद्धव यांच्या तोंडून ऐकले. आणि हे कुरुनंदना, इदं पवित्रं परमेशचेष्टितं. हे महादेवांचे परम पावन चरित्र यश आणि आयुष्य वाढवणारं तसंच पापराशी नष्ट करणारं असं चरित्र दिव्य आहे. जो कोणी यो नित्यदा कर्ण्य नरो नुकीर्तयेद, जो कोणी हे भगवंताचं चरित्र श्रवण करतो, भगवंताच्या चरित्राचं गुणगान करतो, तो धूनोत्यघम कौरव भक्तिभावतः. तो आपल्या पापराशींचा नाश करतो. ज्याला असं वाटतं की आपल्या पापांचा नाश व्हावा, त्यांनी भगवान महादेवांचं चरित्राचं गुणगान करत राहावं. म्हणून तर आपले श्रीधर स्वामी म्हणतात ना मंडळी, शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको,
तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपे ती नको, काळाचे भय मानसी धरू नको. अरे काहीच काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टास शंकू नको. ज्याची या स्मरणे पतित फिरती, तो शंभू सोडू नको. नमः पार्वतीपते हर हर महादेव. काशी विश्वेश्वर भगवान की जय. मैत्रेय म्हणतायत, विदुरा, याप्रमाणे भगवान महादेवांचे दिव्य अलौकिक चरित्र मी तुला सांगितले आहे. त्या भगवान महादेवांची महती किती आहे, ती अलौकिक महती जो कोणी श्रवण करतो, गुणगान करतो, त्याच्या जीवनाचं निश्चित कल्याण आहे. अशा प्रकारे अनेक कथा कशा कशा प्रकारे सांगितल्या गेल्या त्या उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.